तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून महिलांनी अनेक कार्य पार पाडली। मात्र आता या तनिष्का आणि व्यासपीठातील महिला सज्ज झाल्या आहेत, त्या म्हणजे तनिष्का निवडणुकीसाठी। तनिष्का व्यासपीठाच्या निवडणुकीसाठी इच्छुक महिला सभासदांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे। डोंबिवलीतल्या गणेश मंदिर इथं महिलांनी तनिष्का निवडणुकीसाठी नाव नोंदणीचे अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी केली होती। या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठी ठाणे, भिवंडी, कल्याण, पूर्व पश्चिम डोंबिवली, पूर्व पश्चिम अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, टिटवाळा, आंबिवली इथल्या सर्व महिला जातीनं हजर राहिल्या होत्या। इथं 30 इच्छुक महिला सभासदांनी आपले अर्ज भरून बाकीच्या इच्छुक सभासद महिलांना अर्ज भरण्यासाठी 6 दिवसांचा कालावधी देण्यात आलाय। तनिष्का व्यासपीठाच्या निवडणुकीचा आता बिगुल वाजलेला आहे। सर्व तनिष्का महिला ज्या आहेत त्या डोंबिवलीच्या गणेश मंदिर येथे जमलेल्या आहेत त्या निवडणुकीच्या फॉर्म सबमिशनसाठी। आपल्याबरोबर या महिला आहेत, त्या महिलांकडून आपण जाणून घेणारच आहोत की काय ध्येय असणार आहे त्यांचं आणि कशा प्रकारे या निवडणूक लढणार आहे, कशा प्रकारे त्यांची तयारी असणार आहे, त्या आपण या महिलांकडूनच जाणून घेऊया। मॅडम, काय सांगाल, आज तुम्ही इथे फॉर्म सबमिशनसाठी आलेले आहात, काय सांगाल? तनिष्का माध्यमातून म्हणजे मी पहिले गृहिणीच होते, पण मी तनिष्काला जेव्हापासून जॉईन झाले तेव्हापासून माझी खरी ओळख मलाच कळायला लागली आणि माझी ओळख म्हणजे पेपरद्वारे आणि बऱ्याच काही कामातून प्रसिद्ध झाल्यासारखी असं मला वाटते। मी महिलांसाठी जे काही उपक्रम राबवते आणि राबवणार आहे त्यात मला म्हणजे चांगलं वाटतंय आणि मी इथून पुढेही तनिष्कासाठी जे काही करणार आहे ते मनापासून करणार, हेच माझं ध्येय आहे। मी तनिष्कामध्ये जशी जॉईन झाली तशी मी स्त्री प्रतिष्ठा अभियान आहे, तर स्त्रियांसाठी आजपर्यंत खूप कार्य केले आहे, त्यांची मदतही केली आणि यापुढेही स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि स्त्रियांना कोणतीही मदत लागेल म्हणजे त्यांना स्वयंरोजगार वगैरे हवे, त्यासाठी मी माझे ध्येय हेच आहे की तनिष्काच्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर स्त्रियांसाठी काहीतरी करावे आणि सामाजिक कार्य करत राहावे। धाडसी निर्णय घेण्याचे मार्गदर्शन करण्यासाठी मी त्यांच्या पाठीशी सतत उभी असते, त्यांना मार्गदर्शन करत असते आणि इतर मला जास्त करून म्हणजे शैक्षणिक कामामध्ये काम करायला मला आवडतं। जे गरजू विद्यार्थी आहेत त्या गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे आणि महिलांना, ज्या बेरोजगार महिला आहेत त्यांचे बचत गट मी चालवते आणि बचत गटातून त्यांना एक व्यवसाय मार्गदर्शन देण्याची ह्याच्या आधी दिलेलं आहे व्यवसाय मार्गदर्शन, पण त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मला त्यांना सक्षम करायचं आहे। जरी मी आज जेव्हा निवडणूक जिंकली नाही तरी माझ्या ह्या सगळ्या तनिष्का ह्या माझ्या सख्या मैत्रिणी आहेत, खास मैत्रिणी। कुणीतरी पुढे होऊन म्हणजे कुणीही जिंकून आलात तरी ते समाजाचं कल्याणच करतील आणि या तनिष्कांना वाव दिले आज साहेबांनी। खूप धन्यवाद सगळ्यांचे, साम टीव्ही, सकाळ माध्यम सगळ्यांचे खूप आभार मानतो। अनेक उपक्रम राबवायचे आहेत, महिलांसाठी आहे, मुलींसाठी आहे। कचरा कुंडी आहे आमच्या इकडे, लाईट विजयनगरमध्ये लाईट बिल, लाईटची समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे, अनेक समस्यांना आम्हाला तोंड द्यायचं आहे आणि त्या समस्याला तोंड देण्यासाठी माझ्या सगळ्या मैत्रिणी माझ्यासोबत राहतील। महिलांना ह्या समाजामध्ये कुठे किती ठिकाणी कमीपणा येतो तो त्यांना दिला जाईल आणि या पद्धतीने मी महिलांसाठी खूप मोठं कार्य करेल आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी आज इलेक्शनला उभं आहोत, तर सगळ्या निवडून येतील आणि वेगवेगळ्या पद्धती काम करतील, यासाठी तनिष्काचा धन्यवाद। जे आम्ही काम करतो आहे ग्रामीण लेवलला, स्थानिक लेवलला जे काम करत आहे, तर ते कामाचं आमचं कुठंतरी सपोर्टिंग होत नाहीये, चीज होत नाहीये, तर आम्हाला सकाळ माध्यमाने तनिष्काच्या स्त्री प्रतिष्ठा अभियान या माध्यमातून जो सपोर्ट केलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे। या निवडणुकीच्या माध्यमातून महिलांसाठी झटणार असण्याचा मानस यावेळेस महिलांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरा पर्सन अनिश शेखसह कल्पेश गोरडे, साम मराठी, डोंबिवली।